4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट. गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न. नगरमधून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य. काँग्रेस नेत्याने कसाबला निर्दोष म्हटलं, त्यामुळे शहीदांचा अपमान झालाय. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरनं मोदींचा निशाणा. ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे 2.5 कोटींची मागणी. पैसे मागितल्याप्रकरणी पुण्यातलं मारुती ढाकणे पोलिसांच्या ताब्यात. मतदानाआधी नागरिकांना पैसे वाटल्याचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप. तर निवडणूक आयोगाने पोलिसांनी चौकशी करावी, अजितदादांचा पलटवार. बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रींची भेट. तर भेटीबाबत माहिती नाही, आमची भेट झाली नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंचा कार्यकर्ता नाना गवळी यांना आमदार दत्ता भरणेंची शिवीगाळ. सुप्रिया सुळेंनी घेतली नाना गवळी यांची भेट. शिवीगाळ प्रकरणी दत्तात्रय भरणे यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त. तर सुप्रिया सुळेंनी केलेल्या तक्रारीला कायदेशीर उत्तर देईन, भरणेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल. ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा. सांगोल्यातल्या बादलवाडीत मतदाराकडनं ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला दिलं पोलिसांच्या ताब्यात. सोलापूरमध्ये राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा. सातपुते मतदारांवर प्रभाव पाडत असल्याचा काँग्रेसचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.